डेली यूज इंग्लिश सेंटेन्स इन मराठी, रोजच्या वापरातले इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह इंग्रजीमध्ये आपण कसे बोलायचे याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला आणि तुमच्या मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर भी करा। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर आपल्याकडे विपुल शब्दसंग्रह असायला हवा। इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावर वापर पाहता आपल्याला काही कॉमन शब्दाचा दैनंदिन जीवनात वापर होणाऱ्या शब्दाचा वाक्याचा अर्थ तर नक्की माहिती असायला हवा। अक्षरापासून शब्द बनतात आणि शब्दापासून वाक्य, त्यामुळे इंग्रजीत असणारी रोजच्या वापरातील काही शब्द माहिती असणे नक्की उपयोगी पडेल। डेली यूज इंग्लिश सेंटेन्स इन मराठी सुरू करूया मित्रांनो। मी काही माझ्या पद्धतीने काही शॉर्ट सेंटेन्स इंग्लिशमध्ये बनवलेले आहेत आणि त्याचा मराठीमध्ये काय अर्थ आहे हा पुढे दिलेला आहे। तर आपण या डेली यूज इंग्लिश सेंटेन्सचा मराठी आणि इंग्लिश या दोन्हीचा आपण अभ्यास करणार आहोत, जेणेकरून आपणाला इंग्लिश ही लँग्वेज आहे सहजपणे बोलता येईल। तुम्ही सुद्धा याचा माझ्या बरोबर अभ्यास करा, प्रॅक्टिस करा। मित्रांनो, कोणतीही लँग्वेज शिकत असताना सुरुवातीला तुम्हाला चारही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। त्या चारही गोष्टी म्हणजे रीडिंग, रायटिंग, वाचन आणि प्रॅक्टिस। या चार गोष्टी तुम्ही आत्मसात करणे फार महत्त्वाचे आहे। तर आपण व्हिडिओ सुरू करूया। पहिले वाक्य आहे ऑलवेज ट्राय टू बी हॅप्पी, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। दुसरा सेंटेन्स आहे एनिथिंग एल्स, अजून काही। तिसरा सेंटेन्स आहे आर यू फिलिंग अवॅक्ड विथ अस, तुम्हाला आमच्यासोबत विचित्र जाणवते आहे का। त्यानंतर आहे आर यू फिलिंग कम्फर्टेबल इन दिस चेअर, तुम्हाला या खुर्चीवर आरामदायक जाणवते आहे का। आर यू इन युअर सेन्स, तू शुद्धीत आहेस का। ऑल फ्लाइट्स आर ऑन टाइम, सर्व विमान वेळेवर आहेत। आर यू लिस्निंग, तू ऐकतो आहेस का। आर यू मॅड, तू वेडा आहे का। आर यू रेडी फॉर राईड, तुम्ही स्वारी करण्यासाठी तयार आहात का। आर यू स्टील स्लीपी, तुम्ही अजूनही झोपेत आहात का। आर यू टायर्ड, तू दमलेला आहेस का। त्यानंतर आहे नेक्स्ट पेज ॲट व्हॉट टाइम डू यू गो टू बेड, तू किती वाजता झोपतो। त्यानंतर आहे बी केअरफुल विथ चेन स्नॅचर ऑन द ट्रेन, ट्रेनमध्ये चेन पळवणाऱ्यापासून सावध राहा। त्यानंतर आहे बी केअरफुल विथ स्ट्रेंजर्स, अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा। बी केअरफुल, सावध राहा। त्यानंतर आहे बिहेव युअर सेल्फ, तुम्ही जरा व्यवस्थित वागा। बिहेव युअर सेल्फ, सभ्यतेने वागा। बिलीव्स इन युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा। त्यानंतर आहे कॅन आय स्टे हिअर विथ यू, मी तुमच्या सोबत राहू शकते का। कॅन यू टर्न द व्हॅल्यूम डाऊन,
तुम्ही आवाज कमी करू शकता का? त्यानंतर आहे क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. कम ॲट लिस्ट वन्स, किमान एकदा तर ये. कम विथ मी, माझ्या सोबत चला. कम विथ अस, आमच्या सोबत चल. कंप्लीट युअर होमवर्क, तुमचा गृहपाठ पूर्ण करा. कंट्रोल युअर टॉंग, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. त्यानंतर आहे कट्स द व्हेजिटेबल्स, भाज्या कापून घ्या. डेली यूज इंग्लिश सेंटेन्स, मीनिंग्स इन मराठी. दोस्तों, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर बी करा. वळूया आता पुढच्या सेंटेन्सकडे. डू आयर्न ऑन द क्लोथ्स, कपड्यावर इस्त्री करून द्या. डू मी अ फेवर प्लेस, माझ्यावर एक उपकार करा. सॉरी, डू मी अ फेवर प्लेस, माझ्यावर एक उपकार कर. डू यू हॅव फेवर, तुम्हाला ताप आहे का? नेक्स्ट सेंटेन्स आहे डू यू हॅव नो आयडिया अबाउट दिस, तुम्हाला याविषयी कुठलीही कल्पना नाही का? नेक्स्ट, डू यू रिअली मीन इट, तुम्ही नक्की खरे बोलत आहात का? नेक्स्ट, डू यू स्टडी इंग्लिश, तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता का? डू यू अंडरस्टँड दिस, तुम्ही हो गोष्ट समजू शकता का? डू नॉट डिपेंड ऑन युअर लक, आपल्या नशिबावर अवलंबून राहू नका. डू नॉट डिस्टर्ब मी, मला त्रास देऊ नका. नेक्स्ट सेंटेन्स आहे डू नॉट डू इट, हे करू नकोस. डू नॉट ड्रग युअर फीट, पाय घसरत चालू नको. डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह, दारू पिऊन वाहन चालवू नका. डू नॉट एक्सग्रेट, वाढवून चढवून बोलू नको. डू नॉट गिव्ह दिस मच फ्रीडम, त्याला एवढे स्वातंत्र्य देऊ नका. डू नॉट गो होम टुडे, आज घरी जाऊ नका. डू नॉट हाईड, लपवू नकोस. डू नॉट मेक एक्सक्यूज, कारणे नका देऊ. डू नॉट मेक फन ऑफ हिम, त्याची चेष्टा करू नका. डू नॉट मूव्ह, हलू नका. त्यानंतर नेक्स्ट आहे डू नॉट प्ले विथ वर्ड्स, शब्दाशी खेळू नको. डू नॉट स्पीक आईल टू एनीबडी, कोणाला वाईट बोलू नका. माझे डोके खराब. डू नॉट, ते हृदयाला लावून घेऊ नका. पेज आहे डू नॉट टेल मी ऑल दिस, मला ते सर्व सांगू नको. त्यानंतर आहे डू नॉट टच मी, मला स्पर्श करू नका. डू नॉट वेस्ट टाइम, वेळ वाया घालवू नका. डू नॉट वेरी, काळजी करू नको. डू नॉट वेरी आणि डोंट वरी असे सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे ड्राईव्ह केअरफुली, काळजीपूर्वक वाहन चालवा. ड्रॉप मी होम, मला घरी सोड. ईट युअर लंच प्रॉपरली, आपले जेवण व्यवस्थित ग्रहण कर. इवन द वॉल हॅव अर्न, भिंतीला देखील कान असतात. एव्हरीबडी वॉचिंग अस, सर्वजण आपल्याकडे बघता आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेंटेन्स एव्हरीथिंग इज फेअर लव्ह अँड वॉर, प्रेमात आणि युद्धात सर्व काही मान्य असते. फेवर विल कम डाऊन इन 1 or 2 days,
1-2 दिवसात ताप उतरून जाईल. फिल द बॉटल विथ वॉटर अँड प्लेस इट इन फ्रीज. बाटलीत पाणी भरा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या. फॉलो हिम. फॉरगेट इट. विसरून जा. लास्ट सेंटेन्स आहे गेट ऑफ द कार. गाडीतून उतरून. गेट रेडी. तयार हो. गुड जॉब मॅन. तुम्ही चांगले काम केले. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे हार्सिंग इज अ क्रिमिनल ऑफेन्स. त्रास देणे हा एक दंडनीय गुन्हा आहे. ही इज सो स्किनी. तो खूप सडपातळ आहे. ही इज द मॅन ऑफ द वर्ड्स. तो व्यक्ती त्याच्या शब्दाचा पक्का आहे. ही इज वॉचिंग अ मूवी. तो एक चित्रपट बघतो आहे. ही नेव्हर केअर्स फॉर मी. त्याने माझी कधीच पर्वा केली नाही. ही टॉक्स स्ट्रेंज. तो विचित्र बोलतो. ही वॉज स्टॅमरिंग. तो तोतरा बोलतो. हिअर इज युअर मनी. हे घ्या तुमचे पैसे. हिअर इज युअर वॉच. हे बघा तुमचे घड्याळ. हिज फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट. हिज फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट. त्याचा आवडता खेळ क्रिकेट आहे. होप यू ऑल एन्जॉयड द शो. आशा बाळगतो की तुम्ही ह्या शोचा आनंद लुटला असेल. हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात. व्हॉट अ लेझी बॉय यू आर. किती आळशी मुलगा आहेस तू. हाऊ सॅड. किती दुःखद गोष्ट आहे. हरी अप. वी मस्ट लिव्ह दिस प्लेस नाव. त्वरा करा. आपल्याला ही जागा लवकरात लवकर सोडावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे आय ऑल्सो थिंक सो. मला पण असे वाटते. आय एम जस्ट कमिंग. मी बस लगेच येतो आहे. आय एम लोस्ट. मी हरवलो आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट सेंटेन्स आहे आय कॅनॉट वेट एनी मोर. मी आता अजून जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. आय कॅनॉट वॉक. मी चालू शकत नाही. मी चालू नाही शकत. आय कम इन वेल. मी थोड्या वेळात येतो. आय डू नॉट नो. मला नाही माहिती. आय डू नॉट लाईक इट. मला हे आवडत नाही. आय डू नॉट मीन इट. माझा तसा अर्थ नव्हताच. आय फील मच बेटर. मला आता खूप बरं वाटते आहे. लास्ट सेंटेन्स आहे आय फॉरगेट माय की इन हॉटेल. मी हॉटेलात माझी किल्ली विसरलो. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत माझा हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. वळूया आता पुढच्या सेंटेन्सकडे. आय हॅड बीन देअर वन्स. मी एकदा तिथे गेलो होतो. आय हॅड कन्व्हर्शन विथ हिम. माझी त्याच्याशी चर्चा झाली होती. आय हॅव अ बॅड लक. माझी नशीबच खरा वाईट आहे. आय हॅव हेडॅची. माझे डोके दुखत आहे. आय हॅव लोट ऑफ वर्क. मला खूप काम आहे. आय लाईक बोथ. मला दोघे आवडतात. आय लाईक दिस ड्रेस. मला हा पोशाख आवडतो. आय लाईक टू ईट पनीर. मला पनीर खायला आवडते. आय लव्ह माय कंट्री. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय मस्ट पिक दिस ट्रेन इन एनी कंडिशन. मला ही ट्रेन कोणत्याही परिस्थितीत पकडावीच लागेल. नेक्स्ट आय नेव्हर सेड एनिथिंग टू यू. मी तुला कधीच काही बोललो नाही. आय थॉट वन्स अगेन.
मी पुन्हा एकदा विचार केला. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय वॉन्ट यू टू स्टे विथ मी द होल नाईट. माझी इच्छा आहे की तुम्ही पूर्ण रात्र माझ्यासोबत राहावे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय विल हेल्प यू. मी तुझी मदत करेल. नेक्स्ट आय विल नॉट अलाउ यू टू गो विथ देम. मी तुला त्याच्यासोबत जाण्याची परवानगी देऊ नाही शकत. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय विल पे टुडे. आज पैसे मी देईल. नेक्स्ट आय विल ट्राय टू गिव्ह माय बेस्ट परफॉर्मन्स. मी माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करील. नेक्स्ट सेंटेन्स आहे इज इट ट्रू. हे खरे आहे का. नेक्स्ट सेंटेन्स आहे इज नॉट इट अ स्ट्रेंज थिंग. विचित्र गोष्ट आहे नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे इट हॅपेंड बाय चेंज. हे योगायोगाने घडले. नेक्स्ट सेंटेन्स आहे इट वॉज माय मिस्टेक. ती माझी चूक होती. नेक्स्ट सेंटेन्स आहे इट्स बिग डील फॉर मी. ही माझ्यासाठी मोठी बाब आहे. नेक्स्ट इट इज समथिंग. नक्की काही बात आहे. इट इज टू मच. हे खूप जास्त आहे. कीप द बायसायकल ऑन स्टँड. सायकलला स्टँडवर लाव. नेक्स्ट सेंटेन्स आहे लेट्स मी डू दिस. मला हे करू द्या. नेक्स्ट लेट मी गो. मला जाऊ द्या. नेक्स्ट सेंटेन्स आहे लेट मी लाईव्ह पीसफुली. मला शांततेत जगू द्या. नेक्स्ट लेट अस गो टू द KFC. KFC वर चला. नेक्स्ट लिसन टू मी. माझे ऐकून घे. लिसन अप. कान उघडे ठेवून ऐक. वळूया आता नेक्स्ट पेजवर. मेक अ ड्रिंक फॉर मी. माझ्यासाठी एक ड्रिंक तयार करा. मे आय कम इन. मी आत येऊ शकतो का. मे आय हॅव अटेन्शन प्लीज. कृपया माझ्याकडे लक्ष द्या. मे यू लाईव्ह लॉंग. तुला दीर्घायुष्य लाभो. माइंड युअर ऑन बिझनेस. आपल्या कामाशी काम ठेवा. मूव्ह आउट ऑफ माय वे. माझ्या रस्त्यातून बाजूला हो. माय आयज आर फ्लुटरिंग. माझे डोळे उडता आहे. माय स्टमक इज अपसेट टुडे. माझे पोट आज खराब आहे. नेवर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. आपल्या स्वप्नांना कधी सोडू नका. त्यानंतर नेक्स्ट आहे नो बडी कम. कोणीच आले नाही. नेक्स्ट आहे नॉट इवन अ बीट. थोडेफार पण नाही. नेक्स्ट आहे ऑर्डर द पिझ्झा. पिझ्झा ऑर्डर करा. पास मी द बुक. मला पुस्तक पास करा. पास मी द बॉटल. मला बाटली पास करा. प्ले द म्युझिक. गाणे वाजवा. प्लीज क्लेम डाऊन. कृपया शांत व्हा. प्लीज कम इन. कृपया आत या. प्लीज फॉरगिव्ह मी. कृपया मला माफ करा. नेक्स्ट सेंटेन्स आहे प्लीज लिव्ह ॲज सून ॲज पॉसिबल. कृपया जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर येऊन जा. नेक्स्ट सेंटेन्स आहे प्लीज पॅक युअर बॅग्स प्रॉपरली. कृपया आपली बॅग व्यवस्थित योग्य पद्धतीने पॅक करा. वळूया आता दुसऱ्या पेजवर. प्लीज सिट डाऊन.
कृपया खाली बसून घ्या. नेक्स्ट सेंटेन्स आहे प्रिपेअर लंच फॉर किड्स. मुलासाठी दुपारचे जेवण तयार करा. नेक्स्ट सेंटेन्स आहे पुट युअर क्लोथ्स प्रॉपरली. तुमचे कपडे व्यवस्थित ठेवा. नेक्स्ट सेंटेन्स आहे पुट युअर सॉक्स आउट ऑफ द रूम. आपले मोजे खोलीच्या बाहेर ठेवा. नेक्स्ट सेंटेन्स आहे पुट्स ऑन द क्लोथ्स इन वॉशिंग मशीन. कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाका. नेक्स्ट सेंटेन्स आहे रीड द न्यूजपेपर हेडलाईन्स केअरफुली. वर्तमानपत्रातील बातमी काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नेक्स्ट आहे रीड द सेंटेन्स केअरफुली. वाक्य काळजीपूर्वक वाचा. नेक्स्ट आहे से समथिंग. काहीतरी बोल. नेक्स्ट आहे सी यू टुमॉरो. उद्या बघूया. सेम ऑन यू. लाज वाटायला हवी तुला. सी लव्स बनाना. तिला केळी खूप आवडतात. शट डाऊन द कम्प्युटर. कम्प्युटर बंद करा. शट डाऊन द डोअर. दरवाजा बंद करा. सीट प्रॉपरली ऑन द चेअर. खुर्चीवर व्यवस्थित नीट बसा. सीट अपराईट. सरळ बसा. नेक्स्ट सेंटेन्स आहे स्पीक अ लाऊड. जोरात बोला. स्पीक जेंटली विथ एल्डर्स. मोठ्या माणसाची हळू आवाजात बोलावे. स्पीट अवे द अँगर. राग थुंकून दे. स्टँड अवे फ्रॉम द एंट्रन्स. प्रवेशद्वारापासून दूर उभे राहा. नेक्स्ट सेंटेन्स आहे स्टॉप फाइंडिंग माय इवेल. माझे दुर्गुण शोधणे बंद कर. स्टॉप टेसिंग गर्ल्स. मुलीची चेष्टा करणे बंद करा. स्विच ऑन द रेफ्रिजरेटर. फ्रीज चालू करा. टेक हँकी फ्रॉम हिअर. इथून हात रुमाल घेऊन घे. टेक सम ऑरेंज. काही संत्री घ्या. टेक युअर लुगेज. तुमचे सामान घेऊन घ्या. टेल मी द ट्रूथ. मला खरे सांगा. थँक यू व्हेरी मच. आपले खूप खूप आभार. नेक्स्ट सेंटेन्स आहे द स्काय इज ओव्हरकास्ट. आकाशात ढग जमा झाले आहेत. नेक्स्ट सेंटेन्स आहे देअर इज नो बडी इन द रूम. खोलीत कोणीच नाही. नेक्स्ट आहे थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्या अगोदर विचार करत चला. नेक्स्ट सेंटेन्स आहे दिस बॅग इज व्हेरी हेवी. ती बॅग खूप जड आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे दिस हॅड टू हॅपन. हे तर होणारच होते. नेक्स्ट सेंटेन्स आहे दिस इज माय ऑन डिसिजन. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. टाइम इज अप. वेळ संपला. टुमॉरो विल बी हॉलिडे. उद्या सुट्टी असेल. टच वूड. नजर लागू नये. ट्रू इज ऑलवेज बेटर. सत्य नेमकी कडूच असते. नेक्स्ट सेंटेन्स आहे ट्रस्ट मी. माझ्यावर विश्वास ठेव. नेक्स्ट सेंटेन्स आहे ट्राय टू अंडरस्टँड माय वर्ड्स. माझे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे टर्न ऑन युअर हॉटस्पॉट. तुमचा हॉटस्पॉट चालू करा. नेक्स्ट सेंटेन्स आहे वेट फॉर अ वेल. थोडे वेळ वाट बघा. नेक्स्ट सेंटेन्स आहे वॉक अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठा. वॉक अप. उठ. वॉक स्लोली फ्रॉम स्टेअर्स. पायरीवरून हळूहळू चला. वेल डन. खूप छान. व्हॉट अ नॉनसेन्स.
काय व्यर्थ बडबड आहे. व्हॉट अ सेम, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. व्हॉट अबाउट यू, तुमच्याबद्दल काय. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट, तुम्ही कशाबाबत बोलत आहात. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट डीड यू से, तुम्ही काय म्हटले. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट डू यू डू, तुम्ही काय करतात. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट डू यू थिंक, तुमचे याबाबत काय मत आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट डज इट मीन, याचा काय अर्थ आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट हॅपेंड टू यू, तुम्हाला काय झाले. व्हॉट इज द टाइम, वेळ काय झाला आहे. व्हॉट इज युअर नेम ऑन लिस्ट, यादीमध्ये तुमचे नाव काय दिले आहे. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, तुमची समस्या काय आहे. व्हॉट नेक्स्ट, आता पुढे काय. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट टू डू, काय करायचे. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट वूड यू लाईक टू हॅव, आपली काय घेण्याची इच्छा आहे. व्हॉट इज गोईंग ऑन, काय चालले आहे. वेअर डीड यू गेट दिस फ्रॉम, तुम्हाला हे कुठून प्राप्त झाले. नेक्स्ट सेंटेन्स आहे वेअर डू यू लाईव्ह, तुम्ही कुठे राहतात. नेक्स्ट सेंटेन्स आहे वेअर इज रेस्टॉरंट, रेस्टॉरंट कुठे आहे. नेक्स्ट वेअर यू, तुम्ही कुठे होते. हु इज युअर फेवरेट सिंगर, तुमचा आवडता गायक कोण आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हाय आर यू मेकिंग सच नॉईज इन द क्लास, वर्गात एवढा गोंधळ का माजवता आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हाय वेअर यू अब्सेंट यस्टरडे, तुम्ही काल का नाही आले होते. येस, होय, प्रत्येक पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे यू आर डुईंग क्वाईट वेल, तुम्ही खूप उत्तम करत आहात. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू आर सो डल, तू किती आळशी आहेस. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू आर अननेसेसरली सिटिंग हिअर, तू विनाकारण इथे बसला आहेस. यू आर वेस्टिंग माय टाइम, तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. यू आर रॉंग, तू चुकतो आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे यू कॅन लर्न युअर हेड ऑन माय शोल्डर, तू माझ्या खांद्यावर तुझे डोके ठेवू शकतेस. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे यू चॅटर अ लॉट, तू खूप बडबड करतो. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे यू डीड व्हेरी वेल, तू खूप चांगले केले. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू डू नॉट नीड टू हरी, तुम्हाला घाई करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे यू हॅव नॉट चेंज इट, तुम्ही आत्तापर्यंत नाही बदलले. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे यू नीड टू रिमेन क्लेम, तुला शांत राहावे लागेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू से समथिंग, तुम्ही काही बोला. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू यूज युअर ब्रेन, आपल्या मेंदूचा वापर करत जा. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू वॉक अवे फ्रॉम हिअर, तू इथून चालता हो. नेक्स्ट सेंटेन्स आहे युअर अँगर इज जस्टिफिड, तुमचे रागवणे योग्य आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे युअर फोन इज रिंगिंग, तुमचा फोन वाजतो आहे. मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर बी करा. धन्यवाद.